काल आपण 5व्या अध्यायाला सुरुवात केली होती, पण 5वा अध्याय आपण अर्धाच वाचला होता, कारण का 5वा अध्याय हा मधल्या गोष्टी ह्या समजून घेण्यासाठी शांतपणे ऐकण्यासाठी आहेत. त्याच्यामुळे आपण 5व्या अध्यायात प्रथमतः शिष्यांनी श्री गुरूंना काय प्रार्थना केली होती की जयंत्यांची माहिती सांगा, म्हणजे कोणती जयंती कधी व कशी साजरी केली जाते त्याच्याविषयी जरा माहिती सांगा असं ते सांगितलं होतं. आणि त्याचं माहिती श्री गुरु देत होतं. आणि ज्येष्ठ मासातल्या जयंत्यांविषयी आपण जयंती किंवा जे कोणाकोणाचे त्यावेळेला जन्म झाले त्या सगळ्याची आपण माहिती घेतली. तर पुढचा सुरुवात करूया. दशविध पापाचे निरसन. आता दशविध पापाचे निरसन म्हणजे काय आता काही पापाचे 3 प्रकार आहेत. दिली नसताना परस्पर वस्तू घेणे, म्हणजे एखाद्याची वस्तू परस्पर काढून घेणे. शास्त्रविरोधात जाऊन हिंसा करणे, एखादं शास्त्रविरोधात जाऊन हिंसा करणे. आणि परस्त्री गमन करणे. बघा, कायिक पापे 3 प्रकारची इथे सांगितली गेलेली आहेत. पहिलं काय, कोणी दिली नसताना परस्पर वस्तू घेणं. म्हणजे काय, तर कोणी आपल्याला एखादी वस्तू न दिली, तर कोणाची वस्तू आपल्याला दिली नाही किंवा कोणाकडे न मागता आपण परस्पर ती वस्तू घेतली की ते एक कायिक पाप होतं. शास्त्रविरोधात जाऊन हिंसा करणं, कारण एखाद्याची हत्या करणं किंवा एखाद्याला मारणं, ते पण शास्त्रविरोधात, हे सुद्धा कायिक पापामध्ये येतं. आणि परस्त्री गमन, म्हणजे दुसरीची स्त्री असते परस्त्री, तिचा उपभोग घेणं, हे सगळं जे काय आहे ते कायिक पापामध्ये येतं. आता वाचिक पापाचे 4 प्रकार आहेत. आता 10 पापांचे प्रकार आहेत, त्यातले पहिले 3 कायिक झाले. आता वाचिक पापाचे प्रकार काय आहेत? कठोर भाषेचा वापर करणं, एखाद्याबरोबर कठोर भाषेत संभाषण करणं, नेहमी खोटं बोलणं. आता बघा, नेहमी खोटं बोलणं, चहाडी करणं आणि वाटेल तशा बाता मारणं. बघा, ही सगळी गोष्ट ही वाचिक पाप, म्हणजे आपण जी मुखाने वाणीने आपल्या वाणीद्वारे जी पापं करतो त्याच्यात कठोर भाषेचा वापर करणं, म्हणजे एखाद्याला आपण कठोर शब्दात बोलणं किंवा हे सुद्धा एक प्रकारचं पापच झालं. नेहमी खोटं बोलणं, सतत खोटं बोलणं, चहाडी करणं, एक दुसऱ्याच्या चहाड्या लावणं, किंवा बऱ्याच जणांना याचं माहिती आहे की आपण एकमेकांना त्याच्याबद्दल असं वाईट साईट बोलणं एक दुसऱ्याबद्दल, त्याला चहाडी किंवा म्हणतात. आणि वाटेल तशा बाता मारणं, म्हणजे एखाद्याला वाटेल तशा बाता मारणं, ही सगळी कोणत्या प्रकारची पाप झाली? वाचिक पाप. आणि मानसिक पापे 3 प्रकारची आहेत. दुसऱ्याच्या पैशाचा अपहार करणे, म्हणजे एखाद्याचा पैसा आपण घेणे, ही मानसिक पापे झाली. कारण नसताना दुसऱ्याचे वाईट चिंतने. बघा, एखाद्याचं वाईट चिंतनंसुद्धा कारण नसताना सुद्धा पापच आहे. आणि एखाद्या वस्तूसाठी अत्याग्रह धरणे, एखाद्या गोष्टीसाठी अत्याग्रह, म्हणजे ती पाहिजेच आहे मला, ही वस्तू पाहिजे, त्याच्यासाठी अत्याग्रह धरायचा, हे सुद्धा कोणत्या पापाचा प्रकार झाला? मानसिक पापाचा प्रकार झाला. म्हणून कायिक, वाचिक, मानसिक या 10 पापांमध्ये सामील होता नाही, म्हणजे असं कोणत्याही प्रकारचं पाप करायचं नाही. विवेक राखून भगवत प्राप्ती करणे, म्हणजे हे पुण्यदायी मोक्षकारक ठरावे. विवेक राखून भगवत प्राप्ती करणे म्हणजे ते पुण्यदायी आणि मोक्षकारक ठरावे. अनेक पातकांचा परिहार गंगा स्नानाने होतो. आता अशी जी अनेक पातके आहेत, ह्यांचा परिहार कशाने होतो? गंगा स्नानाने होतो. तिच्या स्मरणानेही पापे दग्ध होतात. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी सायंकाळी कुर्म जयंती असते. तर ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला संध्याकाळी, ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध द्वादशीला सायंकाळी कुर्म जयंती असते. दर्शनाने सकळ पित्रांचा उद्धार होतो. तर कुर्म जयंतीच्या दिवशी त्या देवतेच्या दर्शनाने पित्रांचा उद्धार होतो. गंगा कृपा झाली तर भवपार होता येते, आणि गंगेची जर कृपा झाली तर आपल्याला भवपार होता येतं. हे आपलं ज्येष्ठ महिन्यापर्यंत झालं. तर आपण आषाढ महिन्यात बघूया. आषाढ महिना म्हणजे जो आता श्रावण आषाढ संपूर्ण तर श्रावण सुरू झालेलं आहे. आणि आषाढात शुद्ध प्रतिपदा. आता आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी काय असतं? वैद्यनाथ जयंती असते. आषाढ शुक्ल एकादशीला मत्स्य जयंती असते. आता बघा, आषाढ शुद्ध प्रतिपदा हे काय? या दिवशी वैद्यनाथ जयंती. आषाढ शुक्ल
एकादशीला मत्स्य जयंती असते. आषाढ शुद्ध एकादशी ही तर महातिथी पंढरपूरच्या श्री पांडुरंगनाथाचा महाउत्सव. या तिथीस ईश्वर पूजा करून श्री भगवंतांच्या सानिध्य बसून कामनिक व्रते संकल्प करावे. आषाढ शुद्ध पौर्णिमा ही व्यास गुरुपूजा पौर्णिमा. त्या पौर्णिमेस कौकिल व्रत शिवशयनोत्सव करण्यात प्रदोष काळाची पौर्णिमा घ्यावी. आता बघा, आषाढ शुद्ध पौर्णिमेला सुद्धा कोणती व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असं व्यास गुरुपूजा पौर्णिमा असं म्हटलं आहे किंवा गुरुपौर्णिमा जी आपण म्हणतो ते. आता पुढे आलेला आहे श्रावण मास. श्रावण महिन्यात शुक्ल तृतीयेस नारायणाने जसा कुर्मावतार घेतला तसाच मंगळागौरीचाही जन्म श्रावण शुद्ध षष्टीचा. आता श्रावण शुक्ल तृतीयेस नारायणाने कुर्मावतार घेतला. नारायणाने कुर्मावतार कधी घेतला तर श्रावण शुक्ल तृतीयेस कुर्मावतार घेतला. तसा मंगळागौरीचाही जन्म श्रावण शुद्ध षष्टीला सायंकाळी कल्की जयंती. तसा मंगळागौरीचाही जन्म. म्हणजे काय बघा, हे वाक्य कसं जरा थोडंसं म्हणजे म्हणतात फिरवून की श्रावण शुक्ल तृतीयेस नारायणाने जसा कुर्मावतार घेतला तसा मंगळागौरीचा जन्म. म्हणजे श्रावण शुक्ल तृतीयेसच नारायणाने कुर्मावतार घेतला आणि त्याच ह्या दिवशी मंगळागौरीचा जन्म. इथे हे वाक्य पूर्ण झालं. नंतर त्यांनी काय लिहिलं, श्रावण शुद्ध षष्टीला सायंकाळी कल्की जयंती. म्हणजे श्रावण शुद्ध तृतीयेला कुर्मावतार आणि मंगळागौरीचा जन्म हे दोन्ही एकाच दिवशी झाले. आणि श्रावण शुद्ध षष्टीला सायंकाळी कल्की जयंती. म्हणजे कल्कीची जयंती कधी तर श्रावण शुद्ध षष्टीला. श्रावण शुद्ध पौर्णिमेला तर नारळी पौर्णिमा म्हणून फार प्रसिद्ध आहे. श्रावण कृष्ण प्रतिपदेस विंध्याचल जयंती. आता बघा, नारळी पौर्णिमा कोणती, श्रावण शुद्ध पौर्णिमा जी आहे ती नारळी पौर्णिमा. आणि श्रावण कृष्ण प्रतिपदेस, आता कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष हे दोन पक्ष असतात महिन्यामध्ये. हिंदू धर्माची, हिंदू कालगणनेची थोडीशी माहिती आपल्याला असली पाहिजे, तेव्हाच आपण हे करू शकतो. म्हणजे कसं आहे की प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जो 15 दिवसाचा कालावधी असतो त्याला शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून ते अमावास्येपर्यंत जो असतो त्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. शुक्ल पक्षामध्ये चंद्र म्हणजे अमावास्या गेल्यानंतरच्या प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत चंद्राचा आकार हा हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमा झाल्यानंतर चंद्राचा आकार हळूहळू अमावास्येपर्यंत कमी कमी होत जातो. तर तो असतो कृष्ण पक्ष. हे लक्षात घ्या. आपल्याला पहिलं शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे व्यवस्थित माहिती असले पाहिजे. आता श्रावण कृष्ण प्रतिपदेस विंध्याचल जयंती व भीमचंडी जयंती. आता बघा, एकाच दिवशी 2 जयंती झालेल्या आहेत. म्हणजे विंध्याचल जयंतीसुद्धा आहे, भीमचंडी जयंतीसुद्धा आहे. श्रावण कृष्ण षष्टीला हरदेव जयंती. हरदेव जयंती कधी आली, श्रावण कृष्ण षष्टीला. सप्तमीला सीता जन्म. आता श्रावणातल्या सप्तमीला सीतेचा जन्म झाला आहे. श्रावण कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी. आता श्रीकृष्णाची जी जन्माष्टमी आहे ती काय कधी आहे, श्रावण कृष्ण अष्टमीला. या गोकुळ अष्टमीला रोहिणी नक्षत्र, या गोकुळ अष्टमीला काय त्यांनी म्हटलेलं आहे, रोहिणी नक्षत्र असेल तर याही अष्टमी बुधवार आणि ही अष्टमी बुधवार व सोमवारी आल्यास आणि त्यातही नवमी आल्यास या उत्सवाचे फळ मुक्तिदायक असे आहे. म्हणजे काय तर गोकुळ अष्टमीला जर रोहिणी नक्षत्र असेल किंवा ती बुधवारी किंवा सोमवारी आली आणि नवमी ही आणि अष्टमी जर एकाच दिवशी आली तर त्याचं जे फळ असतं ते मुक्तिदायक असे आहे असं त्यांनी म्हटलं आहे. या उत्सवावेळी उपोषण जागरण करण्याची आज्ञा शास्त्रकार करतात. आता शास्त्रकार काय म्हणतात की हा जेव्हा उत्सव होतो तेव्हा उपोषण करायचं. उपोषण म्हणजे काय, उपवास करायचा आणि जागरण करायचं. कारण का कृष्णाचा जन्म किती वाजताचा आहे, रात्री 12चा आहे, त्यामुळे तेव्हा जागरण करायचं असतं.
असं शास्त्रकार म्हणतात. श्रीकृष्णाची मृत्तिका मूर्ती म्हणजे काय, तर मातीची मूर्ती वा सुवर्ण मूर्ती करून ती आपल्या कुलाचारानुसार पूजावी. या दिवशी काय असतं, श्रीकृष्णाची मातीची मूर्ती पूजावी किंवा सोन्याची मूर्ती जसं काही आपल्या कुलाचारानुसार करून त्याची पूजा करावी. या दिवशी आता बघा श्रीकृष्ण जन्माची स्थिती सांगितली. या दिवशी ऋषभ लग्नावर म्हणजे ऋषभ लग्नी मध्यरात्री सिंह राशीत रवी, 5 ग्रह उच्च बलीय, वृषभ राशीला चंद्र असताना धर्मसंस्थापनार्थ भगवंताचा श्रीकृष्ण नामे पूर्णावतार झाला. म्हणजे काय म्हणतायत की भगवंताचा श्रीकृष्ण या नावाने अवतार झाला. तेव्हाची स्थिती कशी होती, तर ऋषभ लग्न होतं, मध्यरात्र होतं, रवी हा सिंह राशीत होता, चंद्र हा वृषभ राशीत होता आणि 5 ग्रह उच्च बलीय होते. अशी स्थिती असताना श्रीकृष्णाचा मध्यरात्री जन्म झालेला आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म कधी झाला ते सांगायचं. कृष्णाष्टमीला शीतला जन्म झाला, जन्म मानला जातो. आता कृष्णाष्टमीला शीतला जी माता आहे, माता शीतला आपण म्हणतो, त्यांचा जन्मही त्याच दिवशी झाला. नवमीला कर्दम जन्म सांगतात. आता नवमीला कर्दम जे आहेत त्यांचा जन्म झालेला. कृष्ण त्रयोदशीला कलियुगाचा आरंभ. आता कलियुग आहे हे द्वापरयुग संपल्यानंतर कृष्ण त्रयोदशी म्हणजे कोणती, श्रावण कृष्ण त्रयोदशीला कलियुगाचा आरंभ झालेला आहे. श्रावण कृष्ण अमावास्येला पिठोरी व्रत केले जाते. आता श्रावण कृष्ण अमावास्येला कोणते व्रत केले जाते, पिठोरी मातेचं व्रत केलं जाते. आता आपण श्रावणाचं सगळं झालेलं आहे. आता आपण भाद्रपद मासाकडे वळणार आहोत. भाद्रपद शुक्ल द्वितीयेला बलभद्र म्हणजे बलराम जयंती. आता भाद्रपदाच्या शुद्ध द्वितीयेला बलभद्र जयंती किंवा बलराम जयंती असते. शुक्ल तृतीयेला मध्यान्ही मंगळागौरी जन्म हा उत्सव पूर्ण तृतीयेचा न घेता चतुर्थीयुक्त तृतीया असेल तर तो दिवस उत्तम मानावा. आता मंगळागौरीचा जन्म परत कधी सांगितलेला आहे, तर मंगळागौरीचा जन्म हा भाद्रपद शुद्ध तृतीयेला मानलेला गेलेला आहे. हा उत्सव पूर्ण तृतीयेचा न घेता चतुर्थीयुक्त तृतीया असेल तर तो दिवस उत्तम मानावा. या व्रतदिनी स्त्रियांनी उपवास करावा, श्री शंकर पार्वतीचे पूजन करावे आणि हरतालिका कथा ऐकावी. म्हणजे हरतालिकेची जी पूजा आहे ती का करतात, तर मंगळागौरीचा जो जन्म जो सांगितलेला आहे तो कधी सांगितलेला आहे, भाद्रपद शुद्ध तृतीयेला. आणि म्हणूनच आपल्या ज्या महिला वर्ग स्त्रिया जे हरतालिकेचे व्रत करतात म्हणजे शिवगौरीचं जे पूजन करतात ते या दिवशी करतात आणि हरतालिका कथा पण ऐकावी असं सांगितलं आहे. आता भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मध्यानी श्री गणेश जन्म साजरा करावा. आता गणपतीचा जन्म बघा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यानी साजरा करावा. ही चतुर्थी रविवार व मंगळवारी आली तर अतिउत्तम. त्या दिवशी चंद्रदर्शनाने दोष येतो. आता बघा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश जन्म असल्यामुळे आता गणेश जन्माची कथा आणि त्यांनी नंतर दिलेला चंद्राला शाप हे सगळ्यांना माहिती, त्यामुळे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला चंद्रदर्शनाने दोष येतो. चंद्र पाहणाऱ्यावर खोटा आळ येतो. या दोघांच्या शांतीकरता सिंहप्रसेन श्लोकाचे पठण करावे. सांप्रदायिक गणेशजी पद्धतीने सत्यविनायक पूजा व्रत करावे. बाकी श्री गणेशोत्सवाचे पूजन सार्वत्रिक आहे तेच शास्त्रोक्त होणे बंधनकारक. भाद्रपद शुक्ल तृतीयेला दुपारनंतर वराह जयंती असते. आता शुक्ल तृतीयेला वराह जयंती सांगितलेली असते. कुणी शुक्ल पंचमीसही ती जयंती साजरी करतात. ही पंचमी मध्यान्ह व्यापिनी ऋषी पंचमी होय. म्हणजे जी पंचमी जी आहे आता इथे मला वाटतं हे चुकलं असेल. भाद्रपद शुक्ल तृतीयेला वराह जयंती असते आणि कुणीही शुद्ध पंचमीसही साजरी म्हणजे वराह जयंती पंचमीसही साजरी करतात आणि ही पंचमी
ऋषी पंचमी होय. भाद्रपदातली पंचमी म्हणजे ऋषी पंचमी. या दिवशी ऋषी पूजन करून नांगरल्या वाचून जी जमीन तिथे शेतकऱ्याने उत्पन्न केलेल्या तांदूळ व भाज्यांचे भक्षण करावे. भाद्रपद शुक्ल सप्तमीला राधा जन्म आहे. आता भाद्रपद शुद्ध सप्तमीला कोणाचा जन्म आहे? राधा जन्म आहे. भाद्रपद अष्टमीला ज्येष्ठा देवी जन्म. या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र असल्यास हे व्रत स्त्रियांकरिता मंगलकारक ठरते. अनुराधा नक्षत्री आवाहन करून मूळ नक्षत्रावर विसर्जन असे 3 दिवसाचे हे व्रत आहे. म्हणजे ज्येष्ठा गौरींचं जे आगमन आहे ते अनुराधा नक्षत्री आवाहन होते आणि मूळ नक्षत्री त्याचं विसर्जन होतं आणि हे 3 दिवसाचं व्रत आहे. भाद्रपद शुक्ल द्वादशीला श्रवण नक्षत्रावर श्रीहरीचा 5वा वामन अवतार झाला. आता वामन अवतार कधी झाला? तर भाद्रपद शुक्ल द्वादशीला वामन अवतार झालेला आहे. एकादशी युक्त द्वादशीला श्री भगवान वामन व्रत करावे. या दिवशी मध्यान्ही नदी, संगम व तीरावर जाऊन स्नान करावे. आता भाद्रपद शुक्ल चतुर्दशी ही अनंत चतुर्दशी, अनंताचे पूजन फलप्रद मानलेलं आहे. आता गुरुचरित्रात सुद्धा अनंत च्या पूजनावर म्हणजे अनंत चतुर्दशीचं जे पूजन कसं केलं जातं त्याच्यावर पूर्ण एक कथा आहे. तर अनंताचे पूजन हे फलप्रद मानले जाते. अनंत चतुर्दशीला सूर्योदयाच्या वेळी 2 मुहूर्त असताना मध्यान्हीपूर्वी 14 गाठी असलेल्या अनंतरूपी दोऱ्याची पूजा करणे फळप्रद असते. म्हणजे अनंत चतुर्थीला अनंताचा जो दोरा येतोय त्याची पूजा करायची होती. भाद्रपद कृष्ण षष्टीला कपिला षष्ठी जयंती म्हणतात. भाद्रपद कृष्ण षष्टीत गजगौरी जन्म झाला. आता कपिला षष्ठी, गजगौरी हे दोन्हीचा इथे जन्म झाला आहे. आता पुढचा मास आहे अश्विन मास. दुर्गाष्टमी व महालक्ष्मीचं नवरात्र अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतं. म्हणजे आपली दुर्गाष्टमी किंवा महालक्ष्मीची जी नवरात्र असते ती अश्विन महिन्यात सुरू होते. अश्विन शुक्ल पंचमीला ललिता देवीचा जन्म झाला म्हणून त्याला ललिता पंचमी सुद्धा म्हणतात. आपण जर पाहिलं असेल तर आपण ह्याला अश्विन शुक्ल पंचमीला ललिता पंचमी का म्हणतो? तर त्या दिवशी ललिता देवीचा जन्म झाला. अश्विन शुक्ल सप्तमीला गरुड जन्म झाला. सप्तमीला पत्रिका पूजा सांगितली आहे. म्हणजे पत्रिका पूजा सांगितलेली आहे. या दिवशी आता कोणत्या दिवशी? याच दिवशी सरस्वती जन्म झाला. म्हणजे सरस्वतीचा जन्मसुद्धा त्याच दिवसाचा आहे. अश्विन शुद्ध पश्चात मूळ नक्षत्राच्या प्रथमादी सरस्वतीचे आव्हानादी, पूर्व आषाढा नक्षत्रात दिवसा पूजनादी व उत्तराषाढा नक्षत्रात बलिदान करा. म्हणजे सरस्वती पूजनाची आव्हान, बलिदान आणि पूजा आणि बलिदान कसं करायचं ती पद्धत आहे. श्रवण नक्षत्राच्या प्रथम पादी सरस्वती विसर्जन करावे. सरस्वती स्थापनेपासून विसर्जन होईपर्यंत अध्ययन, अध्यापन, लेखन करू नये. म्हणजे सरस्वतीची जर स्थापना झाली असेल तर अध्ययन किंवा अध्यापन म्हणजे शिकवणं किंवा लेखन करू नये असं इथे मिळेल. शुद्ध अष्टमीला भद्रकाली नवदुर्गा देवीचा जन्म झाला. आता शुद्ध अष्टमीला म्हणजे कोणती? अश्विन शुद्ध अष्टमीला भद्रकाली किंवा नवदुर्गा देवीचा जन्म झाला. दशमीस शारदोत्सव म्हणून भगवती देवीचे पूजन कुलाचारानुसार करावे. विजयादशमीला सीमोल्लंघन करण्याचा प्रघात आहे. या दिवशी शमीचे पूजन करावे. शमी वृक्ष नसल्यास आपट्याची पूजा करावी. आता विजयादशमीच्या दिवशी कोणत्या वृक्षाची पूजा करायची? खरं तर शमीची, आणि शमी नसला तर आपट्याची. अश्विन शुक्ल दशमीला सायन्नी बौद्ध जन्म झाला. म्हणजे बौद्धांचा जो जन्म आहे तो सुद्धा अश्विन शुक्ल दशमीलाच झालेला आहे. अश्विन शुक्ल पौर्णिमेला अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य जन्मले. तर अश्विनी कुमार म्हणजे कोण? तर जे देवांचे वैद्य आहेत ते अश्विन शुक्ल पौर्णिमेला जन्मले. या पौर्णिमेच्या रात्री श्रीमन लक्ष्मीनारायण उद्भवले. म्हणजे लक्ष्मीनारायण हे सुद्धा याच पौर्णिमेच्या रात्री उद्भवले आणि ही पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा होय. म्हणजे जी कोजागिरी पौर्णिमा आहे ती तीच आहे. ही मध्यरात्रही साजरी करतात. वरदा लक्ष्मीचे पूजन करावे. प्रसाद
ग्रहण करावा. कोजागिरीला रात्री कोण जागृत आहे असे लक्ष्मी बोलून जागृताला धनाधिकाचा वर देते. म्हणजे कोण जागृत आहे, कोण जागृत आहे म्हणजे कोजागरी, कोण जागरण करत आहे किंवा कोण जागृत करत. कोजागिरी पौर्णिमेचा असा प्रकाश आहे की कोजागिरी पौर्णिमेला जागायचं असतं. कारण का लक्ष्मी माता म्हणे यावेळेला येऊन सगळ्यांना वरदा लक्ष्मी जी आहे ती येऊन विचारते कोण जागृत, आणि जो जागृत असेल, जो त्यावेळेला जागा असेल त्याला धनधान्य न्याचा आशीर्वाद देते असं समज आहे, असं मान्यता आहे. अश्विन कृष्ण द्वादशीला संवत्स गौपूजन करावे. त्रयोदशीला कामेश्वराचा जन्म झाला. आता अश्विन कृष्ण त्रयोदशीला सायंकाळी घराबाहेर यमदीप लावावे. अपमृत्यू नाश होतो. अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी. आता अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजे कोणती? अश्विन महिन्यातल्या सणांविषयी, म्हणजे अश्विन महिन्यातली द्वादशी आहे तिथून काय सुरुवात होतं आपलं दिवाळी, आपण ज्याला आता दिवाळी साजरी करतो ते अश्विन द्वादशीला संवत्स गोपूजन करावे. म्हणजे वासरासहित जी गाय आहे, गाय वासरू यांची पूजा आपण करतो. त्रयोदशीला कामेश्वराचा जन्म झाला. तर अश्विन शुद्ध त्रयोदशीला कोणाचा जन्म झाला? कामेश्वराचा जन्म झाला. अश्विन कृष्ण त्रयोदशीला सायंकाळी घराबाहेर यमदीप लावायत. म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशीला जी धनत्रयोदशी सुद्धा आपण म्हणतो त्या दिवशी घराबाहेर यमदीप म्हणजे एक पिठाचा दिवा आपण लावण्याची पद्धत आहे, त्याला यमदीप असं म्हणतात. त्यामुळे अपमृत्यू नाश पावतो. अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे काय? नरक चतुर्दशी. या दिवशी अभ्यंग स्नान करावे. कृष्ण अमावास्येला दीपावलीचा उत्सव असतो. म्हणजे अश्विन कृष्ण अमावास्येला दीपावलीचा उत्सव असतो. त्या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन करावे. महालक्ष्मी व महासरस्वतीच्या पूजनाने धनधान्य प्राप्त होते. म्हणजे अश्विन शुद्ध अमावास्या म्हणजे काय? तर लक्ष्मीपूजन होत. आता इथे अश्विन महिन्यातले सगळे सण झाले, तर आता आपण पुढे कार्तिक महिन्याकडे वळणार. कार्तिक मास. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिपूजा, दीपोत्सव, श्रद्धाभक्तीने अन्नकूट गोवर्धन पूजन करावे. चतुर्दशी अमावास्या आणि प्रतिपदेलाही अभ्यंग स्नान करावे. प्रतिपदेला लक्ष्मी पूजन करावे. कार्तिक शुद्ध द्वितीया ही यमजयंती ती वा यमद्वितीया नामे विख्यात आहे. या दिवशी भाऊबीज म्हणजे यमुनेने यमदेवाला स्वगृही भोजन घातले. तर भाऊबीज म्हणजे काय? तर यमुनेने यमदेवाला त्या दिवशी स्वगृही भोजन घातले, म्हणून त्या दिवशी बहिणीच्या हातून भोजन स्वीकारण्याला फार महत्त्व आहे. म्हणजे आपण बहिणीच्या घरी जाऊन भोजन स्वीकारण्याला फार महत्त्व आहे. म्हणजे भावाने बहिणीकडे जायचं असतं, भाऊबीजेसाठी तिच्या घरी भोजन स्वीकारायचं असतं. धनलाभ वृद्धी होते. स्वभगिनी नसल्यास तत्सम भगिनीच्या घरी भोजन घ्यावे. त्यांना धन अर्पावे, सत्कार करावा, म्हणजे शुद्ध कर्माचे फलस्वरूप धनलाभ होतो. म्हणजे बघा, आपण जे सण काही साजरे करतो त्याचं महत्त्व इथे सुद्धा दिलेलं आहे. भाऊबीजेच्या दिवशी काय करायचं ते करायचं. यमुना जयंती आणि यमपूजन करावे. कार्तिक शुद्ध द्वादशीला प्रबोधोत्सव, तुळशी विवाह, चातुर्मास्य समाप्ती या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. आता कार्तिक शुद्ध द्वादशी आहे, त्याला प्रबोधोत्सव आहे, आणि तुळशी विवाह आणि चातुर्मासाची समाप्तीसुद्धा होते. या सगळ्याच्या दृष्टीने कार्तिक शुद्ध द्वितीया ही महत्त्वाचीच आहे. आता पुढचं बघूया. चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी. याच्या पूर्व दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी अरुणोदय कालास चतुर्दशीचे ठाई शंकर पूजन करून प्रातः पारणे करावे. म्हणजे कार्तिक चतुर्दशीला काय म्हणतात? वैकुंठ चतुर्दशी. तर ह्याच्या आदल्या दिवशी उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध चतुर्दशीला त्याचं
शंकराचं पूजन करून त्याचं पारणे करावे. असे अहोरात्र उपोषण घडते. त्याच्यामुळे काय होतं की सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण रात्रभर उपोषण घडते, म्हणजे उपवास घडतो. सूर्योदयापूर्वी 4 घटिका, 1 घटिका म्हणजे 24 मिनटं हा अरुणोदय. म्हणजे अरुणोदय म्हणजे काय, तर सूर्योदयाच्या पूर्वीच्या 4 घटिका, म्हणजे 1 घटिका म्हणजे 24 मिनटं, म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी 24 गुणिले 4 जी काही मिनटं होतील ती, म्हणजे 24 20 20 20 80 80 आणि 16 96 मिनटं आधी जो काही काळ आहे त्याला अरुणोदय म्हणतात. त्रयोदशीचे उपोषण चतुर्दशीच्या अरुणोदयापर्यंत चालते. त्या दिवशी विष्णूपूजन विष्णूपूजक विष्णूपूजनही करतात. त्याला विश्वेश्वर प्रतिष्ठा दिनही आहे. आता या दिवशी विष्णूचे जे साधक आहेत ते विष्णूची पूजाही करतात आणि याच दिवशी विश्वेश्वर प्रतिष्ठा दिनही आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला कार्तिक स्वामी जयंती. या दिवशी भगवंताचा मत्स्य अवतार झाला. आता कार्तिक स्वामी जयंतीच्या दिवशीच मत्स्य अवतार झालेला आहे. भगवंताचा मत्स्य अवतार झाला. आता कुर्मा अवतार, मत्स्य अवतार, वराह अवतार सगळ्यांची वेगवेगळी माहिती इथे, कोणते अवतार कधी झाले. काही आपल्याला परीक्षा वगैरे द्यायची नाही, त्यामुळे पाठ करण्याची गरज नाही. ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यावेळेला तुम्ही मागे जाऊन सगळं मागचा भाग ऐका आणि त्यातनं शांतपणे येऊन उत्तर मला पाठवू शकता. कुठेही आपल्याला अभ्यास करून पाठांतर करून याची उत्तरं द्यायची नाही. सहज कुठेतरी प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं तुम्ही लिहून ठेवायची. मी जेव्हा सांगेन तेव्हा मला ती सगळी उत्तरं पाठवायची त्या भागाची. तर शुक्ल पौर्णिमेला कार्तिक स्वामींची जयंती आहे आणि त्याच दिवशी मत्स्य अवतार झालं. या पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र असता कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास महापुण्य. म्हणजे कार्तिक पौर्णिमा ही जर कृत्तिका नक्षत्रावर आली आणि त्यावेळेला जर कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं तर महापुण्य लाभ. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला कार्तिक स्वामी जयंती. या दिवशी भगवंताचा मत्स्य अवतार झाला. या पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र असता कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास महापुण्य लाभेल. या पौर्णिमेला आकाशदीप त्रिपुरोत्सव समाप्ती होते. कार्तिक कृष्ण अष्टमीला उग्रमूर्ती कालभैरवाची जयंती आहे. त्याला कालभैरव अष्टमी व्रत मध्यान्ह व्यापिनी करावे. म्हणजे दुपारच्या वेळेस कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव अष्टमीसुद्धा म्हणतात. आता आपण मार्गशीर्ष महिन्याकडे वळणार आहोत. मार्गशीर्ष मास, मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला बलदेव जयंती. तसेच श्रावण शुक्ल पंचमीप्रमाणे या पंचमीलाही नागपूजन करावे. म्हणजे बलदेव जयंतीला सुद्धा पूजन करावे, जसं नागपंचमी करतो तसं. ही पंचमी षष्टीयुक्त असल्यास उत्तम. या दिवशी दान केल्याने विशेष पुण्य लाभते. नागलोकी निवास करता येतो असे स्कंद पुराणात उत्सवाचे फळ सांगितले आहे. म्हणजे आपल्याला नागलोकी जर निवास करायचा असेल तर या दिवशी आपण पूजन करावे. श्रावण व मार्गशीर्ष या महिन्या व्यतिरिक्त अन्य महिन्यात शुक्ल पंचमी चतुर्दशीयुक्त घ्यावी अशी शास्त्राज्ञा आहे. म्हणजे शास्त्राप्रमाणे जेव्हा 2 तिथींचा लोप होतो तेव्हा कसं काय करायचं ते शास्त्रसंमत पद्धतीने सांगितलेलं आहे. मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला रविवारी चंद्र शततारका नक्षत्रात असता शिव मल्हारी प्रत्यक्ष प्रकटले. म्हणजे कोण? मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा ज्याला आपण म्हणतो, त्याचं मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला प्रकटले. प्रथम आले कैलासातून जेजुरी क्षेत्री. कडेपठारी साधू भक्तांना संरक्षणार्थ मणिमल्लाचा विनाश करण्यासाठी धावले. मुख्य क्षेत्र जेजुरी, त्यांची अन्य स्थानेही बरीच असून करुणार्णव सदा शिवावतार परमेश्वरावर म्हाळसाकांत या विविध क्षेत्री बसून भक्तगणांचे संरक्षण करीत आहेत. ही षष्टी चंपाषष्ठी नामे प्रसिद्ध आहे. म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला चंपाषष्ठीसुद्धा म्हणतात. कुलधर्मोत्सव करणाऱ्या
हा कुलधर्मोत्सव करणाऱ्याला कोण होतं? शिव प्रसन्न होतात. या षष्टीला स्कंद जयंतीही म्हणतात. आता ही जी षष्टी आहे त्याला स्कंद जयंतीही म्हणतात. पुरुषार्थ पूर्वी पूजनार्थ पूर्वीच्या तिथीलाच विचार होतो. पूजनार्थासाठी जी पूर्वीची म्हणजे जी पहिली तिथी असेल त्याचा जर ती षष्टी जर ही षष्टी जर 2 दिवसामध्ये आली तर पूजन करण्यासाठी जी पहिल्या दिवसाची जी तिथी आहे तीच मान्य धरतात. म्हणजे बऱ्याच आता हे बघा बऱ्याच वेळा असं येतं की तिथींचा योग होतो किंवा एक तिथी 2 दिवसांमध्ये विभागली जाते. तेव्हा कोणती तिथी म्हणजे कोणता दिवस पूजनासाठी योग्य ते इथे काही ठिकाणी मांडलेलं आहे. मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला दत्तात्रय अवतार झाला. आता दत्तात्रयांचा अवतार कधी झाला तर मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला झाला. दत्तपुराण भृगवादी ऋषींच्या वचनानुसार परब्रह्म परमात्मा सत्य सनातन भगवान श्री दत्तात्रय याच दिवशी जन्म झाला. स्कंदपुराण मात्र हा जन्म पौर्णिमेत झाला असे सांगते. म्हणजे आता बघा दत्तपुराणे भृगवादी ऋषींच्या वचनानुसार दत्तजन्म हा कधी झालेला आहे? मार्गशीर्ष चतुर्दशीला झालेला आहे. पण जे स्कंद पुराणाच्या नुसार तो पौर्णिमेत झालेला आहे असे सांगते. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अवतारापैकी श्री विष्णू जे दत्तात्रय रूपाने अवतीर्ण झाले या दिवशी म्हणजे बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे 3 अवतार झाले. त्याच्यापैकी श्री विष्णूंचा दत्तात्रय अवतार हा या दिवशी झालेला आहे. म्हणून या दिवशी उपोषण करावे, विधियुक्त श्री गुरु दत्तात्रयांचे पूजन करावे असं इथे आता म्हटलेलं. तर लक्षात घ्या दत्तगुरु ह्या 3 देवांचा संगम आहे असं म्हटलं जातं. पण खरं तर माता अनुसयेकडे जेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश आले बालक रूपात आणि त्यांनी त्यांच्याकडे भोजनाची अपेक्षा धरली आणि त्यावेळेला मातेने त्यांना तिघांनाही बालक रूपात परिवर्तित केलं. रूपात परिवर्तित केल्यानंतर त्यांना स्तनपान घडवलं आणि ते स्तनपान केल्यानंतर ते बालक झाले आणि तेव्हा तिन्ही माता लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती माता पुन्हा तिथे आश्रमात आल्या आणि त्यांनी विनंती केली आणि त्यानंतर ती बालके पूर्ववत देवरूपात आली अशी कथा आहे. आणि त्यानंतर ह्या देवांनी अनुसया मातेला जन्म दिला की आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आणि अनुसया मातेच्या पोटी मग जन्म कोणाचा झाला तर दुर्वास ऋषींचा जन्म झाला, चंद्राचा जन्म झाला आणि दत्तप्रभूंचा. तर त्यापैकी दुर्वास हे शंकराचा अंश होते, अवतार होते. चंद्र हा ब्रह्माचा अवतार आहे आणि दत्तप्रभू हे विष्णूचा अवतार आहे. पण दुर्वासा ऋषी हे यथाकाळी आपलं संन्यास आश्रमाप्रमाणे ते निघून गेले. चंद्रमंडळी जाऊन स्थापित झाला. त्यामुळे दत्तप्रभू हेच अनुसया मातेजवळ राहिले आणि त्यांनी त्यावेळेला तिन्ही देवांचा जो अंश आहे, जो मूळ स्वभाव आहे तो त्यांच्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे त्यांना त्रिमूर्तीचा संगम असं म्हणतात. पण खरं तर दत्तप्रभू हा विष्णूचा अंश किंवा विष्णूचा अवतार आहे. म्हणून दत्तात्रय श्री विष्णू हे दत्तात्रय रूपाने अवतीर्ण झाले असं म्हटलंय. ज्या दिवशी उपोषण करावे, विधियुक्त श्री दत्तात्रयांचे पूजन करावे. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला मध्यान्ही कालभैरव उत्पन्न झाले असे शिवरहस्य ग्रंथ सांगतो. तर शिवरहस्य ग्रंथाप्रमाणे कालभैरव हे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला उत्पन्न झाले. आता आपण पौष महिन्याकडे जाऊ. पौष महिना मध्ये बघितलं गेलं तर सणवार हे खूप कमी आहेत. तर पौष शुक्ल पौर्णिमेला शाकंभरी जन्म सांगितला आहे. म्हणजे शाकंभरी देवीचा जन्म हा पौष पौर्णिमेला झाला आणि त्याला शाकंभरी जयंती म्हणून सुद्धा साजरी करतात. पौष शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत अथवा मकर बघा पौष शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपासून अथवा मकर संक्रमण लक्षून दुःख दारिद्र्याच्या नाशार्थ माघस्नान करावे. म्हणजे माघाचं स्नान कधी करतात तर पौष पौर्णिमेनंतर माघस्नान करतात. पौष कृष्ण चतुर्दशीला गजानन जन्म झाला. गजानन महाराजांचा गजानन जन्म हा कधी झाला? पौष चतुर्थीला झालेला. पौष कृष्ण अमावास्येला लीलाकालीचा जन्मदिवस. आता लीलाकालीचा जन्मदिवस कधी आहे तर पौष अमावास्येला झालेला आहे. या दिवशी रविवार, श्रावण
व्यतिपात योगही प्राप्त झाला असता असता अधोविद्य पर्व जाणावे. म्हणजे आता जे याचा अर्थ गूढ आहे मला पण नाही कळला. आपण आता माघ मासाकडे वळूया. माघ मास, माघ शुक्ल चतुर्दशी धुंडीराज जन्मदिवस. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीप्रमाणे हा उत्सव करावा. म्हणजे माघ चतुर्दशीच्या दिवशी जो गणपती जन्म झालेला, म्हणजे काही जणांकडे माघी महिन्यात सुद्धा गणपती बसवलेला जातो. तो कोणाचा, तर हा धुंडीराज म्हणून जो गणेशाचा अवतार आहे हा या दिवशी झालेला आहे. त्या भाद्रपद चतुर्थीप्रमाणे लोक काही आतली माघ चतुर्थीचा पण उत्सव करतात. पंचमीला सरस्वती जयंती. आता माघ महिन्यातली पंचमी म्हणजे सरस्वती जयंतीसुद्धा असे म्हणतात. हा वसंतोत्सवारंभी असल्याने या तिथीला वसंत पंचमी म्हणतात. आता ह्याच जो माघ महिन्यातला जी पंचमी आहे तेव्हा वसंत ऋतूचा आरंभ होत असतो, म्हणून त्याला वसंत पंचमीसुद्धा असं म्हणतात. म्हणजे आता या दिवशी कोणाचं सरस्वती पूजन केलं जातं, वसंत पंचमी साजरी करते. ही कोणती माघ पंचमी असतं. शुद्ध सप्तमी ही रथसप्तमी म्हणजे सूर्यजयंती. आता माघ शुद्ध सप्तमी म्हणजे काय, रथसप्तमी असते आणि त्याला सूर्यजयंती असं म्हणते. सप्तमीच्या अरुणोदयाला स्नानाने 7 पातके 7 विधी नाश पावतात. म्हणजे रथसप्तमीला कधी अरुणोदयाला स्नान करायचं असतं. अरुणोदयाचं स्नान म्हणजे कसं, अरुणोदय म्हणजे सूर्य उगवण्याच्या पूर्वीचा जो काळ असतो त्याला 4 घटिका पूर्वीचा काळ म्हणजे अरुणोदय. म्हणजे काय असतं, तर सूर्य आपल्याला दिसत नाही पण सूर्याची जी प्रभा असते, किरणं असतात, ती आकाशाच्या नभमंडळामध्ये दिसायला सुरुवात होते. तो काळ म्हणजे अरुणोदय. लक्षात घ्या, अरुणोदय म्हणजे काय. आपल्याला सूर्याचा उगवल्यापासून आणि सूर्य दिसायला लागण्याच्या आधीचा जो काळ असतो तो म्हणजे अरुणोदय. सूर्य दिसायला सुरुवात होणार. आपल्याला क्षितिजावर जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा पहाटे प्रथम क्षितिजावर सूर्य दिसतो आणि हा क्षितिजावर सूर्य दिसण्याच्या आधीचा 4 घटिका आधीचा काळ म्हणजे अरुणोदय होय. कळलं. आणि या अरुणोदयात च्या वेळेला स्नान केल्याने 7 पातके आणि 7 व्याधींचा नाश होतो. अष्टमीला भीमाष्टमी असून या दिवशी भीष्माष्टमी असून या दिवशी भीष्मासाठी श्राद्ध तर्पण केले असता पुरुष संततिवान होतो. आता भीष्म तुम्हाला माहितीच आहे. भीष्माष्टमी, भीष्मांना कोणीही संतती नव्हती, त्यांनी लग्न केलं नव्हतं, पण त्या दिवशी भीष्मासाठी श्राद्ध तर्पण केले असता पुरुष संततिवान होतात. ज्यांना संतती नसेल त्यांनी भीष्माष्टमीला भीष्मासाठी श्राद्धदान करावे. माघ शुद्ध द्वादशीला तिळाचे महत्त्व आहे. या दिवशी तिलस्नान करावे. आता माघ शुद्ध द्वादशी जी आहे तिलाचं स्नान करावं. विष्णुपूजन तिळाने करावे. नैवेद्य, होम, दोषदान या सर्व दीपदान, नैवेद्य, होम, दीपदान या सर्वात तिळाचा सहभाग असावा. माघी पौर्णिमेला माघस्नान समाप्ती करताना ब्राह्मण दाम्पत्यास भोजन घालावे, सत्कार करावा. माघ शुद्ध चतुर्दशीला वैद्यनाथ जयंती हीच महाशिवरात्र. या शिवरात्रीला गिरिजापती प्रकटले. या माघशुद्ध चतुर्दशी अर्धरात्रीयुक्त असेल तर शिवरात्रीचे व्रत केल्यास अश्वमेध फल प्राप्त होते. म्हणजे अश्वमेध बघा, अश्वमेध हे एका यज्ञाचं नाव आहे जे पूर्वीच्या काळी राजा महाराजा करायचे आणि हा यज्ञ केल्याचं जे फळ असतं ते तेवढंच फळ ते प्राप्त होतं. असा नारद संहितेत निर्णय आहे. या माघकृष्ण म्हणजे वद्य चतुर्दशीला रविवार वा मंगळवार असल्यास हा शिवयोग उत्तमात उत्तम मानला जातो. या दिवशी श्री शंकरास लघुरुद्र किंवा अभिषेकावे. म्हणजे या दिवशी काय करायचं, लघुरुद्र किंवा महारुद्राभिषेक करावे. या शिवरात्री व्रताहून श्रेष्ठ व्रत नाही.
म्हणजे महाशिवरात्रीच्या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही व्रत नाही. या दिवशी शिव, रुद्र, भुवनेश्वरास जे पूजत नाहीत ते दुर्धर असे सहस्रावधी जन्म भोगतात. म्हणजे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. जो उत्तम शिवभक्त उपवास करून शिवपूजा करील, शिवपार्वतीचे प्रबोधिल्या व्रताप्रमाणे आचरण करेल, तो सर्व महाभोग भोगतो, शुद्ध प्रज्ञामय होऊन मोक्षाधिकारी होतो. सर्व ज्ञातीपातींना महाशिवरात्री व्रत करण्याचा सारखाच अधिकार आहे. सकल पातकांचा नाश करणार हे व्रत आहे. म्हणजे इथे महाशिवरात्रीच्या व्रताचा महिमा सांगितलं की हे जे व्रत आहे कोणत्याही जातीपातीचे लोक करू शकतात असा इथे उल्लेख केलेला. आणि हे व्रत जे आहे त्याचा अधिकार सगळ्यांना सारखा आहे आणि ते सकल पातकांचा नाश करणारे हे व्रत आहे. माघ कृष्ण अमावास्येला वेदव्यास ऋषी अवतरले. आता वेदव्यासांचा जन्म कधी झालेला तर माघ कृष्ण अमावास्येला. या दिवशी शततारका नक्षत्र असेल तर श्राद्ध केले असता पितरांना परमतृप्ती मिळते. म्हणजे श्राद्ध कर्म करण्यासाठी पण काही हे सांगितलेलं आहे. आता आपण फाल्गुन मासाकडे वळणार आहोत. आजचा हा भाग थोडासा, कारण का काल मी थोडाच रेकॉर्ड केला होता, पण आजचा भाग हा थोडासा मोठा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जप करतोय तुम्ही जर जप करून घ्या आणि हा भाग सावकाश तुम्हाला एका दिवसात नाही 2 दिवसात जर ऐकायचं 2 दिवसात सावकाश ऐकला तरी चालेल. फाल्गुन शुद्ध पंचमीला याज्ञवल्क जयंती, सप्तमीला कपिला अवतार, द्वादशीला वीरभद्रा अवतार झाला. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला हुताशनी देवीचा जन्म झाला. आता हुताशनी जे देवी आहे तिचा जन्म कधी झाला? फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला. तसेच वशिष्ठा देवीचा जन्म झाला, हीच होळी पौर्णिमा. आता फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोणती? होळी पौर्णिमा. फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला वसंतोत्सव साजरा होतो. या दिवशी तैलाभ्यंग स्नान होते, म्हणजे तेल वगैरे लावून अभ्यंग स्नान होते. कृष्ण चतुर्थीला श्री गणेश जन्म झाला. आता श्री गणेशाचा जन्म कृष्ण चतुर्थीला झालेला आहे. या संकष्टीपासून 21 वर्षे वा 1 वर्ष 21 मास असा वर्षात एकवार तरी चतुर्थी करावी. म्हणजे बघा, ही जी चतुर्थी संकष्टीपासून 21 वर्षे वा 1 वर्ष 21 मास तरी ही चतुर्थी करावी असं प्रकार सांगितलं. कृष्ण पंचमीला रंगपंचमी हा होलिका उत्सव. फाल्गुन कृष्ण अष्टमीला, आता कृष्ण पंचमीला काय करतात? रंगपंचमी म्हणजे हा होलिका उत्सव आहे. आता फाल्गुन कृष्ण अष्टमीला बंदी देवीचा जन्म झाला. कृष्ण त्रयोदशीला शततारका नक्षत्र असल्यास वारुणी योग होतो. त्यातही शनिवारी शततारका योग आल्यास महावारुणी योग होतो. या दिवशी गंगा स्नान केल्यास, यथाशक्ती धनधान्यादी दान केल्यास हा योग कोटी सूर्य ग्रहणासमान पुण्यकारक ठरतो. म्हणजे कोटी सूर्याचं ग्रहणाच्या वेळेला जे पुण्य मिळतं तेच आहे. आता फाल्गुन कृष्ण अमावास्या ही अपराण्यवासिनी अमावास्या समजली जाते. पहिल्या वटसावित्री वाचून अन्य प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही प्रतिपादयुक्त असावी. म्हणजे पौर्णिमा निर्णय. प्रत्येक मासाची शिवरात्री तिथी उपवास करायचा असल्यास प्रदोष व्यापिनी घ्यावी. म्हणजे शिवरात्री निर्णय. आता हे निर्णय येतात आपण नुसतं वाचून काढूया, कारण का तुम्हाला जर प्रत्येक पौर्णिमेचा उपवास करायचा असेल तर बहुतेक ही प्रतिपदायुक्त असावी पहिली पौर्णिमा निर्णय. आणि जर प्रत्येक मासाची शिवरात्री जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर ती प्रदोष व्यापिनी असावी. असा सूर्यास्तापासून 6 घटिका रात्रीपर्यंत जो समय असतो त्याला प्रदोष काल म्हणतात. आता प्रदोष म्हणजे काय? तर सूर्यास्तापासून 6 घटिका रात्रीपर्यंत जो काळ असतो त्याला प्रदोष असं म्हणतात. प्रदोष निर्णय. शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये त्रयोदशीला उपवास करून सायं प्रदोष काळी श्री शिव पूजावे. या प्रदोष शिवव्रताच्या प्रदोषव्यापिनी त्रयोदशी घ्यावी. आता कोणतं काय शास्त्राप्रमाणे कसं घ्यावं ते आहे, सगळ्याच गोष्टी आपल्याला नाही कळणार आहेत, त्यामुळे हा भाग सोडून देऊया. पण हा
अध्याय आज आपल्याला पूर्ण करायचा, त्यामुळे आपण हा आज खूप मोठा असा होतोय. अरुणोदय वेद हा वैष्णवांमध्ये तर शिवपूजक स्मार्थमध्ये सूर्योदय वेद पाळला जातो. सूर्योदयापूर्वी 4 घटका म्हणजे 1 घटिका 24 मिनिटे तो अरुणोदय आणि त्यानंतर स्पष्ट सूर्योदय. कळलं ना? सूर्योदयाच्या पूर्वीच्या ज्या 4 घटिका आहेत त्याला काय म्हणतात? अरुणोदय म्हणतात. आणि सूर्योदय म्हणजे स्पष्ट सूर्य दिसू लागतो तो सूर्योदय. म्हणजे इथे सांगितलं काय की वैष्णवांमध्ये अरुणोदय वेद हा वैष्णवांमध्ये आणि शिवपूजक स्मारकांमध्ये सूर्योदय वेद पाळला जातो. म्हणजे वैष्णव जे आहेत ते अरुणोदयाचे वेद पाळले जातात आणि पाळतात अरुणोदयाचा काळ, आणि शिवपूजक आहेत ते वैष्णव जे सूर्योदयाचा वेद पाळतात. आता बघा, फार महत्त्वाची गोष्ट आहे ती. फार मोठे संकट कोसळले वा परमसौख्याचा प्रसंग घडला. जनन शौच घडो वा मृत्यूता शौच. म्हणजे काय तर फार एखादा मोठं संकट कोसळलेलं आहे किंवा एकदम खूप आनंदाचा प्रसंग आहे. या दोन्ही प्रसंगामध्ये आपण कदाचित आपल्याला गोष्टींचा विसर पडतो. एखाद्या वेळेस जनन शौच झालं म्हणजे काय, तुमच्याकडे कोणाचा तरी जन्म झाला, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही लागतं तो जनन शौच म्हणतात, त्यावेळेला आपण किंवा मृता शौच म्हणजे एखाद्याच्या मृत्यूमुळे जर आपल्याला सूतक लागतं, सोयर सूतक जे लागतं आपण म्हणतो, तर मृता शौच जरा जो एकादशीचे व्रत टाळत नाही. म्हणजे या सगळ्या परिस्थितीत सुद्धा जो एकादशीचे व्रत टाळत नाही तो खरा वैष्णव. सर्व जीवांवर प्रेम करणारा, कुणाचाही चुकून द्वेष न करणारा, स्वकीयांच्या आचाराशी निष्ठा राखणारा व ज्याचे संपूर्ण कर्माचरण हे विष्णूंना समर्पिले आहे तोच खरा वैष्णव म्हणावा. बघा, वैष्णवांची ओळख दिलेली. अशा वाचून जे टिळा माळ बिंदू वेशद्वारी केवळ वैष्णव बनवणारे उच्चवर्णीय असोत वा मोठे मानी विद्वान असोत ते खरे वैष्णव नव्हेच. करता टिळा लावणं, माळ धारण करणं आणि ते काय काय आपल्याला स्वतःला खूप मोठं म्हणणं असे एक म्हणणारे ते वैष्णव नाही. तर वैष्णवाची खरी लक्षणं ही वर सांगितलेली. आता कपिलाषष्ठी आणि गजछाया निर्णय पाहू. आता कपिलाषष्ठी आणि गजछाया निर्णय. भाद्रपद कृष्ण षष्ठीला हस्त नक्षत्री सूर्य असून मंगळवारी रोहिणी नक्षत्र आणि व्यापितात असेल असे 6 योग एकत्र आल्यास तेव्हा कपिलाषष्ठी योग होतो. तर कपिलाषष्ठी योग कधी येतो त्याच्यासाठी जे काही योगायोग आहेत ते सांगते. हा योग दिवसा असल्यास योग्य, रात्री येणे अयोग्य. कपिलाषष्ठी महापर्वणीत यथाशक्ती हवन दानधर्म केला असता या सत्कर्माचे फळ कोटी गुणांनी वाढते. भाद्रपद कृष्ण अमावास्येला रवी चंद्र हे हस्त नक्षत्री आले असता गजछाया पर्वणी होते. तर गजछाया पर्वणी म्हणजे काय, तर भाद्रपद कृष्ण अमावास्येला रवी आणि चंद्र हस्त नक्षत्री आले तर ती गजछाया पर्वणी. या पर्वणीच्या वेळेस शुद्ध चित्त भावाने श्राद्धादी कृत्ये करावी. महेश्वराचे अनेक अवतार आहेत. स्वर्गीय 11 रुद्र, 12 आदित्य. आता महेश्वराचे अवतार कोणते? भगवान शंकराचे स्वर्गीय 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, जगदंबेचे अगणित अवतार आहेत. सप्तऋषी, 7 तारे आहेत. वीरभद्र, शंभू, गिरीश, अजैककेतू, अहिर्बन्य, पिनाकी, अपराजित, भुवनाधीश्वर, कपाली, स्थाणू आणि भव असे 11 रुद्र. आता 11 रुद्रांची नाव अथवा अहिर्बन्य, अजैकपात, विरूपाक्ष, सुरेश्वर, जयंत, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, सवित, हर, भीष्म हे 11 रुद्र होतात. आता इकडे 11 रुद्रांची नावं सांगितलेली आहेत आणि 11 रुद्रांची सुद्धा नावं सांगितलेली नाही. 11 रुद्र म्हणजे 11. आर्यमा, पुष्णा, त्वष्टा, सविता, विवस्वान, भग, धाता, विधाता, मित्र, वरुण, शुक्र व उपक्रम हे 12 आदित्य आहेत. आदित्य म्हणजे सूर्यसुद्धा एक नाही तर किती आहेत? 12 आहेत. बघा, आदित्यांचे पण 12 प्रकार आहेत.
आप, विष्णू, अनिल, धर, ध्रुव, सोम, अनल, प्रत्युष आणि विभावत्सु हे स्वर्गलोकातील अष्टवसू आहेत. अष्टवसूंची पण नाव आली. प्रत्येक मन्वंतरी देव भिन्न होतात. म्हणजे प्रत्येक मन्वंतरामध्ये देव हे वेगवेगळे होतात. ती भागवत त्यात वर्णिलेले वसू हे द्रोण, प्राण, ध्रुव, दोष, वसू, अग्नी, अर्क आणि विभावसू. जगदंबा, नवदुर्गा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी. आता बघा, जगदंबा, नवदुर्गा कोणत्या? शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महारात्री आणि सिद्धिदा अशा नवदुर्गा आहेत. चामुंडा, वाराही, एंट्री, माहेश्वरी, लक्ष्मी, कौमारी, ब्राह्मी देवी, ईश्वरी, एषा ह्या जगन्माता आहेत. श्रीबला, बगला इत्यादी 10 महाविद्या, नवनाग, ग्रह, नवनाथ आदी ईश्वरांचे असंख्य अवतार आहेत. म्हणजे ईश्वरांचे अवतार तर इतके असंख्य आहेत ना की काही विचारू नका. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. आता सप्तऋषी कोणते तर बघून घ्या. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. तर मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, ऋतू, वसिष्ठ हे आकाशातील सप्ततारे होत. आता हे कोण आहेत? आकाशातले सप्ततारे आहेत. ते आकाशात स्वतेजाने झळकतात. असो, हा विस्तार खूप झाला. हा कथाभाग येथे समाप्त झाला. पुढील अध्यायी रसभरीत निरूपण पाहू. श्रोते हो, समाधान चित्ताने ऐका. अशा प्रकारे वामनबुवा ब्रह्मनिष्ठ चरित श्रुती पुराणार्थ मथित 5वा जयंत्याध्याय येथे समाप्त झाला आहे. म्हणजे आता 5वा जो जयंती सांगणारा जो अध्याय होता तो आता इथे समाप्त झालेला. आपल्या 5व्या अध्यायाची सांगता झाली. तर आपल्यासाठी काय, तर हा 5वा अध्याय पहिल्या भागात खूपच लहान होता, पण दुसऱ्या भागात खूप मोठा झाला. आणि कथा स्वरूप नसल्यामुळे, इथे कोणतीही गोष्ट किंवा कथा नसल्यामुळे प्रत्येक ओळीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आपल्याला तो ऐकताना कदाचित थोडासा गूढ, कठीण असा वाटू शकेल. समजण्यास थोडासा कठीण पण वाटेल. काही प्रसंगांचा, संदर्भांचा तुम्हाला समजावण्यास, कदाचित वाचून सांगण्यास मलाही जड जात असं. कदाचित पहिल्या वाचनात आपल्याला हा भाग नाही कळणार, दुसऱ्या तिसऱ्या वाचनात आपल्याला त्याचे संदर्भ लागत जातील. जसं की सगळ्या गोष्टीचे संदर्भ आपल्या ज्ञानावर अवलंबून असतात. आता आजकालच्या मुलांना जर तुम्ही विचारा की कृष्ण पक्ष काय, शुक्ल पक्ष काय, शुद्ध किंवा शुद्ध पक्ष काय, तर त्यांना ते नाही सांगता येणार. कारण का मराठी महिनेच आपल्याला माहिती नाही. तर आपल्या संस्कृतीचा आपला जेवढा अभ्यास असेल त्यानुसार आपल्या भाषेचा आपला अभ्यास झालेला असेल. मग एखाद्या मराठीच्या शिक्षकाला यातले सगळ्या शब्दांचा अगदी अचूक अर्थ सांगता येईल. कारण का बरेचसे समानार्थी शब्द इथे वापरलेले असतात. जसं की हरिण म्हणता, काही वेळा मृग म्हटलेलं आहे या सगळ्या वाचनामध्ये. तर लक्षात ठेवा, तुमची जेवढी शब्दसंपदा असेल, तुमचा मराठीचा अभ्यास जेवढा चांगला असेल तेवढ्या काही गोष्टी लवकर कळत जातात. आता साधी सोपी गोष्ट आहे. शुक्ल पक्ष म्हणजे काय, तर अमावास्येच्या नंतरची जी पहिली पौर्णिमा, ते अमावास्येला एखादा महिना संपतो असं आपण धरूया. तर प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत परत जो हे असतो त्याला शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष म्हणतात. आणि पौर्णिमेपासून परत अमावास्येपर्यंत, पौर्णिमेच्या नंतर पुन्हा परत प्रतिपदा येते. त्या प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत जो येतो तो कृष्ण पक्ष किंवा असं म्हणतात. त्यावेळेला आता हे कसं होतं, त्या आपल्याला माहिती आहे की आपण जर शिकलो असू तर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा आकार मोठा होत जातो आणि चंद्र पूर्ण होतो, तो शुक्ल पक्ष असतो. आणि पौर्णिमा झाल्याच्या नंतर पुढचे 15वडा जो असतो त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. मराठी महिना हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. प्रत्येक महिन्यामध्ये प्रतिपदा येते, प्रत्येक महिन्यामध्ये द्वितीया, द्वादशी, अगदी चतुर्दशीपर्यंत सगळ्या तारखा बरोबर येतात. आणि मग जर तो शुक्ल पक्षाचा जर चतुर्दशी असेल तर त्याच्यानंतर शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमा येते. आणि जर तो कृष्ण पक्ष असेल तर कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीनंतर
अमावास्या ते हा प्रघात आहे. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टीचं माहिती असल्या तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ पटापट लागत जातात किंवा आपण आपले सणवार हे आपल्या ह्याच्याप्रमाणे करू शकतो. कारण का आपले सगळे सणवार हे बहुतेक मराठी आपल्या महिन्यांप्रमाणे येत असतात. फक्त एकच, कारण का ते सगळे चंद्राच्या ह्याच्याप्रमाणे येतात. फक्त आपला एकच सण असा आहे जो सूर्याच्या संक्रमणावर आहे, मकर संक्रांतीचा. आणि आपलं जे इंग्रजी कॅलेंडर असतं ते सूर्याप्रमाणे असतं. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रमाणे हे सण साजरे सूर्याभोवतीच्या प्रमाणाप्रमाणे मकर संक्रांतीची तारीख ही नेहमी 14 किंवा 15 जानेवारी अशी ठरलेली आहे. तीच ठरते. बाकी सगळे जे सण आहेत त्यांच्या तारखा इंग्रजी कॅलेंडरमध्ये बदलत असतात, कारण का ते आपल्या मराठी कालगणनेप्रमाणे येत असतं, ते लक्षात ठेवा. आता आजच्या अध्यायावर आता काय प्रश्न विचारतात तुम्हाला, काय काय सांगायचं. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये येणारा एखादी जयंती, आता आपण पाहिलं की आपण चैत्र मासापासून ते फाल्गुन मासापर्यंत पाहिलं. सगळ्या मासांमध्ये काही करायचं नाही. तू कोणत्याही मासामधली एक एक जयंती फक्त लिहा की ह्या मासामध्ये, मग ह्याचं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. कारण का प्रत्येक महिन्यामध्ये 30 दिवस आहेत आणि 30 दिवसांमध्ये प्रत्येकमध्ये कुठे कुठे मध्ये वेगवेगळ्या कोणाकोणाच्या जयंत्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला प्रत्येक महिन्यातली चैत्र मासापासून फाल्गुन महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यातली कोणाची तरी एखादी जयंती किंवा कोणता तरी एखादा सण असा लिहून ठेवायचा. आणि त्यामुळे तुमची एकाच प्रश्नाची 12 वेगवेगळी उत्तरं असणार आहेत. आणि ते मी पुन्हा एकदा सांगतो, ही सगळी उत्तरं ही तुम्हाला लिहून ठेवायची आहेत आणि ही मला नंतर पाठवायची. एवढ्यात काही सगळी उत्तरं पाठवायची नाही आहेत. मी कालच्या दिवसापासून आपण सुरुवात केली. कालचं उत्तर ज्यांनी लिहून ठेवलं असेल त्यांनी लिहून ठेवा. तुमच्या वहीत 5व्या दिवसाचं जे उत्तर होतं ते तुम्ही लिहिलं असेल. आणि आज हा 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाचं उत्तरसुद्धा तुम्ही लिहून ठेवा. मी जेव्हा म्हणेन आठवड्याची वगैरे उत्तर आता मला पाठवा, त्यावेळेला तुम्हाला जशी वेळ मिळेल तशी मला उत्तरं पाठवत राहायची. आणि ज्या वेळेला तुमच्या सगळ्यांची उत्तरं संकलित करून मी तुमच्या जपाच्या सोबत त्याची नोंदणी करून ठेवणार आहे. तर आत्ता या प्रश्नाचं जे उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही उत्तर पाठवा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.